सध्याची दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। पुण्यामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। एका विकृत व्यक्तीने पुणे स्टेशन परिसरात असणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे हे आंदोलन केलं जात आहे। दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलेलं असून त्याची चौकशी सुरू आहे। मात्र त्याने हा प्रकार का केला या संदर्भातलाही तपास केला जातोय। दरम्यान सध्या पुण्यात काँग्रेसनं या विरोधात आंदोलन केलेलं आहे। महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ काँग्रेसचे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या पाहायला मिळतात। पुणे स्टेशन परिसर हा आहे आणि याच परिसरात महात्मा गांधींचा हा पुतळा आहे। त्या पुतळ्याची विटंबना करण्याचा काल एका व्यक्तीने प्रयत्न केला होता। ती व्यक्ती कोण आहे हे नेमकं कळू शकलं नाहीये। मात्र या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या संदर्भातला तपासही सुरू आहे। मात्र या संदर्भात काँग्रेस आता आक्रमक झालेली। आपण ही दृश्य पाहू शकतोय। याच ठिकाणी ही जी फरशी आहे ती त्या व्यक्तीने काढून टाकण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? सध्या महात्मा गांधींच्या विटंबना करण्याच्या प्रकरणी काँग्रेस आंदोलन करते, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, अगदी बरोबर आहे। खरं तर पुतळ्याच्या ठिकाणी आपण पाहतो की काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत। निषेध आंदोलन सुरू झालेलं आहे। मात्र महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आपण पाहतो की दुधाचा अभिषेक जो आहे तो घातला जाणार आणि त्यासाठी आपण पाहतोय की काँग्रेस कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दूध जे आहे ते आणलेलं आहे। क्रेनच्या साह्याने सुरुवातीला महात्मा गांधीजींचा पुतळा जो आहे तो धुवून घेतला जाईल आणि त्यानंतर दुधाचा अभिषेक जो आहे तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घातला जाणार। आपण पाहतो की काँग्रेसचे कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले आपल्याला पाहायला मिळतात। याच पुतळ्याच्या ठिकाणी चबुतरा ज्या तोडफोड करण्यात आली त्यामध्ये फरशीचा भाग जो आहे तो तुटलेला। गांधीजींचं मुंडकं जे आहे ते खरं तर त्या पुतळ्याच्या ठिकाणी आपण पाहतो की कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र दुर्घटना जी आहे ती टळली आणि आपण पाहतो की याच ठिकाणी काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी निषेध आंदोलन जे आहे ते केलं जाते। काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय की आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत। काय तुमची मागणी असणार आहे? कडक मधली कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून परत अशी कोणतीही घटना कोणत्याही थोर पुरुषाच्या पुतळ्यापाशी घडू नये अशी आमची आहे। पण आम्हाला हेच तुम्हाला सांगायचं आहे की पोलीस यंत्रणेवरच आम्हाला विश्वास राहिला नाही। कारण जी पोलीस यंत्रणा स्वतःच्या महिला अधिकाऱ्याचं संरक्षण करू शकत नाही, ज्या तरुणांना ही तोडफोड करण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना अंगावरती भगवी वस्त्र जे आहे ते घातली। त्या पुढचं पोलीस म्हणतात की त्याच्या डोक्यावर परिणाम। नक्कीच प्रदीप, या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी।